मनोज जरांगे यांची शांतता रॅली नांदेडमध्ये दाखल झालेली आहे। मनोज जरांगेंवर जेसीबीतनं पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। तर मराठा आणि ओबीसींमध्ये भुजबळ वाद लावताय असा आरोप मनोज जरांगेंनी आता केला आहे। मनोज जरांगेंचा मराठवाडा दौरा सध्या सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वारसदार, त्यांच्या विचारांचे वारसदार। आपल्यासोबत स्वतः पाटील मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे। स्वागत नाही, हा आक्रोश आहे गोरगरीब मराठ्यांचा। सरकारने मला बदनाम करून बाजूला सरकारचं काम केलं। मला उघडं पाडण्यासाठी ओबीसीची फौज सरकारने तयार केली आणि आमच्या विरोधात, मराठ्यांच्या विरोधात दंगली व्हाव्यात म्हणून प्रयत्न केलेत आणि आणखीनही ते सुरू आहेत। म्हणून मराठ्यांना असं वाटतंय की आता हा जो डाव सरकारने टाकलाय याला आपल्या लेकराला साथ द्यायची, मनोज जरांगे पाटलाला एकट्याला उघडं पडू द्यायचं नाही। म्हणून माझा समाज स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी ताकदीने रस्त्यावरती आलाय। तुम्हाला अशोक चव्हाण भेटायला आले होते। अशोक चव्हाणनं तुमची भेट घेतल्यानंतर काही अशोक चव्हाणने तुम्हाला निरोप दिला का? माझा मराठा समाज याच गोष्टीमुळे मला मानतो फक्त की कोणचा नेता आला काही झाला तरी हा मनोज जरांगे कोणाचाच नाही। याच्यानंतर तुम्ही 13 तारखेनंतर मुंबईला असंच जाऊन मुंबईला आंदोलन करणार आहेत का? आता मुंबईला तर जाणार नाहीत आम्ही, पण जर गेलोत ना बाप यावेळेस मराठा घरीच राहणार नाही। म्हणून फडणवीस साहेबांना सांगतो, आता नका डाव टाकू तुम्ही। 13 तारखेपर्यंत शंभूराजे साहेबांवर विश्वास ठेवला। शंभूराजे साहेब आम्हाला आरक्षण देतील अशी आशा आहे, आम्हाला अपेक्षा सुद्धा आहे आणि विश्वास सुद्धा आहे। नाही दिलं तर 238 उभा करायची का पाडायची हे आम्ही ठरवणार। हे होते मनोज जरांगे ज्यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं। होई मन सुद्धा तुझं।